सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आज आता पुढे सुरू करूया. प्रथम गद्य वाचतो. सर्व संत महंत उच्च रवाने सांगत आहेत की त्यांचेसाठी सर्वच विठ्ठला समान भगवंत रूप आहेत. जसा तो विठोबा करकटेवर आणि पाय विटेवर समत्वाने ठेवून साक्षीत्वात द्रष्टेपणी उभा आहे. त्याचे समचरण, समदृष्टी, समाचरण, अभेद वर्तन यांचे निदर्शक आहेत. त्याचे समचरण, त्याच्या समदृष्टीचे, सम आचरणाचे म्हणजे समाचरणाचे आणि अभेद वर्तन यांचे निदर्शक आहेत. त्याचप्रमाणे साधू संतही या जगात विशेषत्वाने उभे, म्हणजे विशेषत्वाने आहे जो ठोबा किंवा ठोंब्या तो विठोबा, तसेच साधू संत या जगात विशेषत्वाने उभे आहेत, म्हणजे विशेषत्वाने आहेत. ते समदर्शी आहेत. त्यांच्यामध्ये लेश मात्र ही द्वैत, दुजेपण, दुजाभाव, परकेपणाचा आशय नाही. संत दृष्टीने सर्वत्र केवळ स्वरूपच पसरलेले आहे. संतांचा भाव सर्वात मी राही, सर्व माझ्यातची पाही असा आहे. संत सर्वांमध्ये आपण आहोत हे जाणतात आणि आपल्यामध्ये सर्व आहेत असं जाणतात. विठ्ठल हीच स्वरूपाची नाम ओळख आणि स्वरूप म्हणजे साक्षीत्वातील विठ्ठल किंवा आत्मतत्व परब्रह्म होय. या अशा अद्वैत भावामुळे सारेच सुखरूप म्हणजे सर्वजण केवळ सुखपूर्ण किंवा सुखच आहेत. सूर्य आपल्या किरणांच्या पसरण्याने आपला संसार दर्शवतो, तसेच आत्मतत्व जीव जगत याप्रमाणे पसरत जाऊन आपले व्यापक विराट रूप प्रकट करते. सूर्य सदा उदितच म्हणजे सदोदित असतो, तसेच आत्मतत्व सदा स्थाणू स्थिर चिरंजीवच असते. वास्तवात आत्मा अजन्मा अमरणाच आहे. मात्र प्रकाश रूपे किरण ये जा करतात. त्याच पद्धतीने आत्मसूर्य किंवा आत्मतत्व एकमेवत्वाने केवळ एकच एक असते. मात्र तरीही जीव जगत या पद्धतीने देहांची शरीरांची ये जा चालू असते. सारांश स्वरूपरूपी आत्मा किंवा स्वरूपादित्य, स्वरूप हाच आदित्य अचल अढळ असून किरणरूपी देह शरीरे ये जा करणारी असतात. जसा सूर्य सदोदित असतो आणि त्याची किरणे मात्र ये जा करणारी उदित अनुदित अशी असतात. संत पुढे सांगतात की आत्मा म्हणजे स्वरूप अचल अढळ स्थाणू असून तो निरामय, प्रमादरहित व निर्दोष असतो. तो निरामय म्हणजे आत्मा नेहमीच आरोग्यपूर्ण असतो. आत्म्यामध्ये अनारोग्य किंवा आत्म्यामध्ये कधीही विकार निर्माण होत नाही. तो प्रमादरहित असतो, म्हणजे तो निर्दोष असतो असं संत सांगतात. आत्मतत्वामध्ये म्हणजे स्वरूपामध्ये चिंतनमग्न राहणाऱ्याला आत्मतत्वामध्ये किंवा स्वरूपामध्ये चिंतनमग्न राहणाऱ्याला स्वरूप दर्शन आत्मसाक्षात्कार होतोच होतो. स्वरूप सोडून अन्य सर्व काही भास, भ्रम, मिथ्या अशाश्वत आहे. जीव जगत केवळ कल्पना मात्र आहे. जीव जगत केवळ कल्पना मात्र आहे, केवळ मानवी गोष्ट आहे. ज्याला आत्मदर्शन स्वरूप साक्षात्कार झाला त्याला याचे आकलन होतेच होते. तर हे सर्व जे आहे ते स्वरूपा वाचून एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. स्वरूप सोडून एरवी जे जे काय आहे तो भास आहे. आणि एकदा का स्वरूपाचा प्रकाश आत्मप्रकाश पडला की हे सर्व भास अनायसे निघून जातात. सर्व ढग जसे वाऱ्याने पांगले जातात, पांगवले जातात, दूर जातात, तसे ज्याला स्वरूप रूपी सूर्य प्राप्त झाला त्याला जगरूपी ढग नाहीसे झालेले पाहता येतो. म्हणून म्हटलं आहे स्वरूपा वाचुनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. स्वरूप सोडून एरवी जे जे आहे ते सर्व भासमान भ्रामक मिथ्या आहे. एकदा का स्वरूपाचा प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश पडला की हे सर्व मिथ्या जग नाहीसे होते, कापरासारखे उडून जाते. तर आता काव्य ऐका. सारे काही आम्हा
विठ्ठला समान भेदभाव मुळे नाढळती मूळचे स्वरूप एकमेव रसे तुझेपणामुळे ठावनसे स्वरूप विठ्ठल विठ्ठल स्वरूप सारे एक जात सुख रूप देह मन सारा इंद्रिय पुलोरा किरणी आदित्य चैतन्य पसारा उदित अनुदित किरण संसार परिसदोदित आदित्य ते सार तैसे किरणा परी देह जाये करती परिचिरंतन स्वरूपादित्य वसती अचल अढळ निरामय ते स्वरूपी वसता स्वरूप ते दिसे स्वरूपा वाचूनी एरवी तो भास स्वरूप प्रकाशे सहज निराभास. संत म्हणतात सर्व जगत आम्हाला विठ्ठलासारखं आहे, आम्हाला भेदभाव कुठेही आढळतच नाही, कारण मूळ आत्मा किंवा स्वरूप हेच एकमेव आहे आणि दुधेपणे दिसते तो केवळ भास आहे. स्वरूप हेच विठ्ठल आहे आणि विठ्ठल म्हणजे स्वरूप आहे, म्हणजे स्वरूप आणि विठ्ठल हे सारे आत्मजात म्हणजे स्वरूप विठ्ठल हे केवळ आणि केवळ आत्माच आहे. जसा देह मन इंद्रिय त्यांचा फुलोरा दिसला तरी तो येणारा जाणारा असतो, जशी किरण दिसली तरी ती येणारी जाणारी असतात, मात्र देह मन आणि इंद्रियांच्या फुलोऱ्या पाठचा आत्मा शाश्वत असतो. येणारा जाणाऱ्या किरणांपाठचा आदित्य सूर्य शाश्वत असतो. त्यामुळे उदित आणि अनुदित उगवणे आणि मावळणे हा किरणांचा संसार असतो, दिसणे आणि नाहीसे होणे हा माणसांचा संसार असतो. परंतु किरणांचा पाठचा सूर्य आणि माणसं आणि जीव यांच्या पाठीमागचा आत्मा हा नेहमीच शाश्वत स्थिर स्थायी असतो. सूर्य जसा अचल अढळ तसा आत्मा अचल अढळ, किरण जशी येणारी जाणारी तसे जीव माणसे येणारी जाणारी. म्हणून हा आत्मा किंवा आदित्य सूर्य किंवा स्वरूप हे अचल आहे, अढळ आहे, निरामय आहे, एका जागी स्थिर शाश्वत आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा विकार संभवत नाही, अशा अर्थी ते निरामय आहे. हे स्वरूपी वसता स्वरूप ते दिसे. म्हणून जो माणूस आपलं देह मन इंद्रिय यांचा फुलोरा टाकून आपल्या आत्म्यामध्ये स्वरूपामध्ये वस्ती करून राहतो, त्यालाच ते स्वरूप आणि त्याचं मूळ रूप समजू शकतो, उमजू शकतो. आणि एकदा का स्वरूपाचं मूळ रूप समजलं की स्वरूप सोडून उरलेलं सर्व भास आहे, मिथ्या आहे, ते त्याच्या लक्षात येतं. आणि याच स्वरूपाचा प्रकाश, याच आत्म्याचा प्रकाश जगाला मिथ्या म्हणजे केवळ भास मात्र समजून असा माणूस जगाकडे स्वाभाविकपणे ते त्याज्य समजून नाकारतो आणि आत्म्यामध्ये तो स्थिर शाश्वत होऊन स्वतः आत्मवान म्हणजे ज्याला आत्मा प्राप्त झाला असा आत्मवान होतो. धन प्राप्त झालेला धनवान, विद्या प्राप्त झालेला विद्यावान, तसे तुम्ही सर्व आत्मवान व्हा अशीच परमेश्वराची इच्छा आहे. आता पुढे हे एक काव्य आहे, त्याच्यामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन आहे. ध्यानात चिंतनामध्ये मग्न असलेल्या भक्ताला अत्यंत हळुवार शीतल प्रेम सावली आपल्यावर कोणी खास कृपाळू होऊन धरली आहे असे जाणवते. आणि त्याच्या हेही लक्षात येते की ज्ञानाईनेच म्हणजे ज्ञानेश्वर हीच आई, ज्ञानाईनेच हे कृपाछत्व धरल्याचेही त्याला आंतरिक जाणीवेने ध्यानात येते. बस हे ज्ञान इतके अचूक असते की प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली म्हणतात, हे माझ्या परमभक्ता, अन्यथा तू मला ओळखले आहेसच, मी तुझ्यावर कृपा सावली केल्याचे तू जाणले आहेसच. मग आता विना विलंब तुझे मागणे, तुझी इच्छा प्रकट कर. दस्तुरबुद्ध श्रीहरी विष्णूनेच तुला इच्छित वरदान देऊन मी त्वरेने माघारी त्याचे जवळ यावे अशी आज्ञा मला केली आहे.
तेव्हा हा ज्ञानी भक्त ज्ञानाईला सांगतो की जोपर्यंत तो म्हणजे भक्त स्वद्रुमाखाली म्हणजे या आत्मरूपी वृक्षाखाली या देहवृक्षाखाली आणि या देहवृक्षाच्या आतील मूळ तत्व आत्म्याखाली बसलेला आहे. आत्मवृक्षाखाली ध्यानमग्नतेने ईशानुसंधानातून मनी व्हावे बसला आहे. तोपर्यंत ज्ञानाईने माघारी न फिरता श्री विष्णूलाही त्यांचे जवळ बोलावून घ्यावे की ज्या योगे श्रीहरीला ज्ञानाईंचा विरह सहन करावा लागणार नाही. श्रीहरीला ज्ञानाईचा विरह सहन करावा लागणार नाही आणि भक्ताला मात्र ज्ञानाई बरोबर श्रीहरी म्हणजे विष्णूचेही दर्शन सातत्याने होत राहील. भक्ताची ही धूर्तता ज्ञानपूर्ण हुशारी ज्ञानाईंच्या ध्यानात येते. त्यांच्या लक्षात येते की भक्ताने ज्ञानाईना भक्तासमोरून जाऊ देणं पसंत केलेलं नाही. उलट पक्षी विष्णूलाही ज्ञानाई सोबत आणून बसवले आहे आणि भक्ताची इच्छा आहे की ज्ञानेश्वर आणि श्रीहरी विष्णू दोन्ही त्याच्या समोर असावेत. हे अत्यंत हुशारीने मागितलेलं वरदान ज्ञानेश्वरांच्या ध्यानात येतं आणि परिणामता श्रीहरी ज्ञानाईला आणि परिणामता त्यांना जाणवतं की भक्त ध्यान चिंतनातून कधी बाहेरच येणार नाही. त्यांना जाणवतं की हा भक्त ज्ञानेश्वर चिंतनातून कधी बाहेरच येणार नाही आणि त्या कारणाने ज्ञानेश्वरांना भक्ताने अशी गळ घातली की जोपर्यंत मी आत्मवृक्षाखाली चिंतन मग्न आहे तोपर्यंत त्याचा अर्थ तो कधीच चिंतनातून बाहेर येणार नाही. म्हणून जोपर्यंत मी आत्मवृक्षाखाली चिंतन मग्न आहे तोपर्यंत तरी ज्ञानाईने या भक्तासमोरून जाऊ नये. आणि असं असताना व श्रीहरी ज्ञानाईची वाट बघत तात्काळ उभे असतील तर ज्ञानाईने श्रीहरीना सुद्धा ज्ञानाई सोबत येऊन बसायला सांगावे. परिणामता श्रीहरी आणि ज्ञानाई त्या दोघांचं दर्शन सातत्याने भक्ताला होईल. तर भक्ताची ही चतुराई ओळखून ज्ञानेश्वर माऊली भक्ताला सांगतात आणि ते सांगताना ते स्मितहास्यपूर्वक सांगतात. म्हणजे ते भक्ताला सांगतात बाबा रे तुझी हुशारी मी ओळखली आहे, तुझा भाव मी ओळखला आहे, तुला मला म्हणजे ज्ञानेश्वराचा आणि श्री विष्णूचा दोघांचाही दुरावा नको आहे, तुला आमच्या दोघांचा दर्शनाचा लाभ सातत्याने हवा आहे. ही भक्ताची चतुराई ओळखल्यामुळे सस्मित आणि सुहास्यवदनाने ज्ञानेश्वर माऊली भक्ताला म्हणतात दिले दिले तुझं वरा. हा तुला जो वर पाहिजे तो मी दिला आहे तुझ्या समोर यावत काळ तू चिंतन मग्न आहेस तोपर्यंत मी म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर आणि श्री विष्णू दोन्ही तुझ्या समोर आम्ही उभे राहू. आणि हा भक्त आपलाच सगळा सोयरा सुरूच असल्याचंही ज्ञानेश्वर मान्य करतात. ज्या अर्थी ज्ञानेश्वरांना आपल्या समोरून हा भक्त जाऊ देत नाही त्या अर्थी ज्ञानेश्वर आणि या भक्ताचं नातं अगदी युगानुयुग ज्ञानेश्वर काळापासून आपला भक्त निश्चितच तेव्हा कोणतरी सगळा सोयरा होता, मित्र होता, नातेवाईक होता. ते ओळखून ज्ञानेश्वरवाले दिले दिले तुझं वरा माऊली वदते मज सोयरा म्हणते बंधू सखा तू खरा. भक्ता तुला मी वरदान दिलं, तू माझा बंधू सखा सोयरा आहेस, तू माझा सुहृद मित्र आहेस, त्या कारणाने तुला पाहिजे तसं मी वरदान देत आहे. आणि आता हा भक्त कायमस्वरूपी स्वद्रुमाचे तळी म्हणजे आत्मवृक्षाच्या तळामध्ये बसलेला आहे आणि मुळात म्हणजे एकूणातच तो ध्यानमग्न असल्याने चिंतनमग्न असल्याने त्याला चिरंतर ज्ञानाई आणि श्रीहरीचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं आणि भगवान श्री विष्णूंचं दर्शन चिरंतन रूपे होत आहे. तो दर्शनाचा सातत्याने लाभ घेत आहे. तो आत्मवृक्षाखाली बसून चिंतन मग्नतेतून बाहेर आलेला नाही, तो उन्मनी अवस्थेतून बाहेर आलेला नाही आणि त्या कारणाने त्याचे समोरून ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्री विष्णू त्याचे समोरून दूर जाऊ शकत नाही. अशा तऱ्हेने ज्ञानेश्वर माऊली भगवान श्री विष्णू आणि त्यांचा परमभक्त अर्थात नारायण यांच्यातील हा अत्यंत हृदयस्पर्शी संबंध आहे. संत देव आणि भक्त यांच्यातील हा दर्शन संबंध आहे. संतांचा आणि देवाचा दुरावा भक्ताला कधीच सहन होत नाही. त्या कारणाने भक्ताने असा वर मागितला आहे
की भक्ताच्या सन्मुख ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्री विष्णू कायमस्वरूपी राहतील आणि कायमच त्यांच्या चिंतनात मग्न राहून भक्त निरंतरतेने देवाचा आणि संतांचा सहवास आणि त्याचा फायदा त्यातून होणारं कल्याण याचा लाभ भक्ताला मिळेल. तर आता काव्य बघा. मदसी नुरे तयांची दुरी मुळी मी सद्रू माझे तळी. मी आत्मवृक्षाखाली आत्मवृक्षाच्या तळामध्ये आत्मवृक्षाच्या मुळामध्ये किंवा मुळा जिथे पाळमुळ आहेत त्या प्रदेशामध्ये आत्मवृक्षाच्या तळामध्ये आत्मवृक्षाच्या मुळावरतीच मी बसून असल्या कारणाने जोपर्यंत मी आत्मवृक्षाच्या तळी बसून आहे तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्री विष्णू माझ्या सन्मुखच राहतील. ते माझ्यापासून दूर जाणार नाहीत. हे मला वरदान मिळाल्यामुळे आता हर्षोल्लास म्हणजे आनंदाने उल्लसित होऊन आता हर्षोल्लासाने हा भक्त म्हणत आहे मजसी नुरे तयांची दुरी. मी ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्री विष्णू यांचा दुरावा मला आता उरणार नाही. मजसी नुरे तयांची दुरी कारण मुळी मी सद्रुमाचे तळी. कारण मी आत्मवृक्षाच्या तळामध्ये किंवा आत्मवृक्षाच्या पायथ्याशी बसून आहे. तर आता काव्य आहे का. सद्रुमाचे तळी भेटली ज्ञानाई माऊली करी मग प्रेमाची हळी. अयोडी कैसी गोळी सांगे मज सत्वरी पाठवी तुझ करिता श्री. म्हणे मज कौतुक तू पुरवी सद्रुमाते मुळी पैसुनी राहे मी जोवरी तोवरी न फिरे तू माघारी. बोलवी हरी तुझ शेजारी स्मित मधुहास्ते प्रसन्न वदने दिले दिले तुझवरा माऊली वदते मज सोयरा. म्हणते बंधू सखा तू करा बैसुनी सन्मुख मज ज्ञानाई शेजारी श्रीहरी निरंतर ध्यानतया तिरी. मजसी नुरे तयांची दुरी मुळी मी सद्रुमाते तळी. अर्थात सुखासन घालून बसलेला आणि स्वतःचा देह इंद्रिय मन स्वतःचा त्रिगुणी देह हे सर्व काही जणू काही एखाद्या वृक्षासारखं आहेत. आणि या मूळ आत्मा असलेल्या या मूळ आत्मवृक्षाच्या 36 तत्वरूपी फांद्या 36 तत्वांचा देह. तर ही 36 तत्व म्हणजे या मूळ आत्मवृक्षाच्या फांद्या आहेत. आणि या आत्मवृक्षाखालीच सुखासन घालून बसलेला भक्त आहे. त्याला जाणवत आहे की आत्मवृक्षाखाली मला जी सावली मिळत आहे ती आत्मवृक्षाची सावली आहे. वेगळ्या अर्थाने ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने धरलेली माझ्यावरती सावली आहे. त्याने धरलेलं माझ्यावरचं कृपाछत्र आहे हे ते ओळखतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींना जाणवतं की आत्मवृक्षाखाली सुखासनात बसलेला भक्त जाणत आहे की आत्मवृक्षाखाली त्याला मिळणारी सावली त्याला मिळणारा प्रेमाचा सुखाचा अनुभव हा जसा आत्म्याचा अनुभव आहे तसाच तो ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमाचा अनुभव आहे. हे जाणल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अन्यथा तू मला जाणले आहेसच की मी तुझ्यावर प्रेम कृपा शब्द धरला आहे. तर आता निश्चित तुला माझ्याकडून काय मागायचंय ते मागून घे. मला श्रीहरीने सांगितलं आहे मी आणि श्रीहरी सन्निध एकमेकाजवळ असतो. तर श्रीहरीनंच सांगितलं जा जा ज्ञानबा जा तुझ्या भक्ताला काय पाहिजे दे आणि ते देऊन त्वरित माघारी ये. कारण तू माझ्यापासून दूर गेलेला मलाही चालणार नाही.
असं श्रीहरी म्हणत आहे. आणि म्हणून तुला मी वरदान देऊन लगेच श्रीहरीकडे यावं असं श्रीहरीने मला बजावून सांगितलेलं आहे. आता हा जो भक्त आहे त्याच्या लक्षात आलं की अनायसे आपणाला ज्ञानेश्वर माऊलींबरोबर श्रीहरी विष्णूचाही योग मिळण्याचा किंवा श्रीहरी विष्णूची ही जवळीक मिळण्याचा संभव आहे. तेव्हा आता हा भक्त म्हणतो, बाबा रे, हे ज्ञानाई, हे ज्ञानेश्वर माऊली, जोपर्यंत मी आत्मवृक्षाखाली सुखासन घालून चिंतन मग्न आहे, निदान तोपर्यंत तरी तू माझ्यापासून दूर जाऊ नये. आणि यदा काय तुला असं वाटलं की या चिंतन वृक्षापासून दूर जाणं तुला अशक्य आहे, कारण मी बहुत काळ चिंतन मग्न आहे, तर अशा वेळी शक्य झालं तर तू तुझी ताटातूट श्रीहरींपासून व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. मात्र शक्य झालं तू श्रीहरीना म्हणजे भगवान श्री विष्णूलाही येऊन तुझ्या शेजारी बसायला सांग. येथे चतुराईने भक्त असं करत आहे की ज्ञानेश्वर माऊलीने तर त्यांच्या समोरून जाऊ नयेच, परंतु श्रीहरी विष्णूला ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास हवा असल्या कारणाने शक्य झालं तर श्रीहरी विष्णूलाही ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या जवळ आपल्या सन्निध येऊन उभं राहायला किंवा बसायला सांगावं. त्यामुळे होईल काय की कायमच भक्ताला श्रीहरी विष्णू आणि ज्ञानेश्वर यांचं ध्यान धरणं सोपं होईल. तर ही भक्ताची चतुराईची मागणी ज्ञानेश्वरांनी ओळखली आणि म्हणाले, दिले दिले तुझं वरा, तुला मी पाहिजे तो वर दिला. आता मी आणि स्वतः भगवान श्री विष्णू तुझ्या सन्मुख येऊन बसणार. जोपर्यंत तू चिंतन मग्न आहेस तोपर्यंत तुझ्या समोरून आम्ही निघून जाणार नाही. मात्र भक्त एवढा हुशार आहे की तो कायमच आत्मवृक्षाखाली चिंतन मग्न आहे, तो कायमच सुखासन घालून आत्म्याकडे नजर ठेवून आतमध्ये बसला आहे. तो कायमच आपल्या आत्मतत्वाकडे, आपल्या स्वरूपाकडे, आपल्या मूळ नारायण तत्वाकडे लक्ष देऊन सुखासन घालून आत्मवृक्षाखाली चिंतन मग्न आहे. त्या कारणाने आता ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्री विष्णू सुद्धा त्याच्या सन्मुख कायमचे बसून आहेत. आत्मवृक्षाखाली मुळातच बसलेला, कायमस्वरूपी बसलेल्या भक्ताला आता श्री विष्णू, भगवान श्री विष्णू आणि अर्थात ज्ञानेश्वर माऊली यांचा दुरावा अजिबातच सहन करावा लागत नाही. कारण तो काही चिंतनातून बाहेर येत नाही आणि भगवान श्री विष्णू आणि ज्ञानेश्वर त्याच्या समोरून जात नाही. म्हणून तो म्हणतो, पैसे सन्मुख मज ज्ञानाई शेजारी श्रीहरी. माझ्या समोर बसले आहेत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या शेजारी श्रीहरी आहे. त्यांचं मी निरंतर ध्यान करीत आहे. त्यांच्या दर्शनाचा मला निरंतर लाभ होत आहे. मदसी नुरे त्यांची दुरी. मला त्यांच्यापासून दुरावा नुरे उरला नाही. त्यांच्यापासून आता मी दूर नाही, कारण मुळी मी स्वद्रुमाचे तरी. कारण आता मुळातच मी आत्मवृक्षाखाली बैठक घालून सुखासनात कायमस्वरूपी बसतो आहे. तर अशा तऱ्हेने भक्त जर सुखासनामध्ये बसेल आणि केवळ आत्मतत्वाकडे लक्ष देईल तर त्याला भगवान श्री विष्णू आणि ज्ञानेश्वर माऊली कधीच दुरावणार नाहीत. ते सतत त्याच्या सन्मुख राहतील. सतत त्याला हा दर्शन योग जुळून येईल. पहा श्रोते हो, तुम्हालाही हे शक्य आहे का नाही? तुम्हालाही ते निश्चित शक्य आहे. फक्त गरज आहे आत्यंतिक तळमळीची, आत्मदर्शनाची. परमेश्वर आणि साधू संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या दर्शनाची, तळमळाची गरज आहे. ते तुमच्यामध्ये निर्माण होताच. मुळीच अवकाश नाही, मुळीच वेळ लागणार नाही. ताबडतोब तुम्हाला संत महंत आणि भगवान विष्णू म्हणजेच प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार सहज शक्य आहे. म्हणून म्हणतो, मदसी नुरे त्यांची दुरी, मुळी मी सद्रुमाचे तळी. तुम्हाला सुद्धा आता परमेश्वर आणि संत यांचा दुरावा राहू नये ही सदिच्छा. आता जगदाचा आधार नित्य मूलाधार. जगाचा आधार आणि नित्य मूलाधार तूच आहेस असं म्हटलेलं आहे. आता ते कोण कोण आहे ते पुढे येईल, परंतु तत्पूर्वी थोडं गद्य विश्लेषण आहे का.
आणि कठीण शब्द आहे का प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. व्योमकेश म्हणजे शंकर. व्योम म्हणजे आकाशाप्रमाणे ज्याचे केस पसरले आहेत तो व्योमकेश म्हणजे शंकर. म्हणजे शंकराच्या जटा इतक्या काही सघन आहेत आणि इतक्या काही पसरलेल्या आहेत की त्या जटांचंच एक आकाश निर्माण झाला आहे. म्हणून व्योमाप्रमाणे ज्याचे पसरलेले केश आहेत तो व्योमकेश म्हणजे शंकर. प्रणव म्हणजे ओंकार, व्योमकेश म्हणजे शंकर. तिसरा कठीण शब्द आहे अवधूत. अवधूत म्हणजे विरक्त पुरुष. त्या अवधूत हे दत्तात्रेयाच्या अवतारापैकी एका अवताराचं नाव आहे. 4 निरंजन. निरंजन म्हणजे वानप्रस्थावस्थेत एकटेपणी असणारा, एकांतात राहणारा जो माणूस त्याला निरंजन म्हणतात. परिस्फोट. परिस्फोट म्हणजे उघडकी, स्पष्टता. परिस्फोट म्हणजे एकदम जोरदारपणे मूळ रूप प्रकट होणे. या काव्यात जगदाधार, मूलाधार म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आत्मतत्वाला श्री गणेशाला मान्यता दिली असून या काव्यात जगाचा आधार, मूलाधार म्हणून संत ज्ञानेश्वरांनी आत्मतत्वाला श्री गणेशाला मान्यता दिली असून तुकारामादी संतांनी श्री विठ्ठलाला मूलाधार म्हणून गौरवले आहे. तसेच रामकृष्ण या अवतारी पुरुषांना शंकर व दत्तात्रेयांनाही जगदाचा आधार, नित्य मूलाधार असे म्हटले आहे. चैतन्याचा परिस्फोटक जणू म्हणजे आत्मचैतन्याचा दैदिप्यमान आविष्कारच जणू काही असे श्री जय कृष्णमूर्ती ही त्वम मूलाधारस्तोसी नित्यम. अहो कृष्णमूर्ती तुम्हीच विश्वाचा मूलाधार कायमस्वरूपी आहात. अशा अवस्थेतील अत्यंत उच्च श्रेणीचे संत आहेत. तर इथे जगदाचा आधार म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांना प्रतिपाद्य असलेल्या सुसंवेद्य आत्म्याला गौरवले आहे. तसेच गणेशाला मूलाधार म्हणून गौरवले आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम यांनी आणि ज्ञानेश्वर माऊली यासारख्या संतांनी विठ्ठलाला मूलाधार म्हणून गौरवले आहे. रामकृष्णांनाही स्वरूपानंदांसारख्याने मूलाधार म्हणून गौरवले आहे. झाल्यानंतर देवांचा देव शंकर सदाशिव त्यालाही मूलाधार म्हटलेला आहे. दत्तात्रेय दिगंबराला मूलाधार म्हटलेला आहे. आणि स्थलकालातीत आणि मनाच्या पलीकडे असलेला अनिर्वाच्य शांत दक्ष असा सहज नमनी जो संन्यासी याच्यातून चैतन्याचा परिस्फोट म्हणजे आत्मचैतन्याचा कल्लोळ बाहेर पडतो ते कृष्णमूर्ती सुद्धा मूलाधार म्हणून गौरवलेले आहेत. तर आता कोण कोण मूलाधार आहेत आणि कोण कुणाला मूलाधार म्हणून गौरवत आहे हे बघा. जगदाचा आधार, नित्य मूलाधार. ज्ञानाई माऊलीने प्रथम आद्य देव आणि वेदाला प्रतिपाद्य असलेला सुसंवेद्य स्वतःला एकत्वाने जाणणारी जी सरस्वती रूप क्षमता आहे, सुसंवेद्यता, तिचा पती श्री गणेश याला ज्ञानेश्वर माऊलीने मूलाधार म्हटलेला आहे. आणि तिथून पुढे कसं कसं मूलाधार म्हणून कुणा कुणाला कसं कसं गौरवलं आहे कुणी कुणी ते बघा. नीट ऐका. ज्ञानाई माऊली कौरवी आद्य देव वंद्य वेद प्रतिपाद्य सुसंवेद्य तू आत्मरूप तू प्रणवा जगदाचा आधार गणेशा नित्य मूलाधार. प्रणव म्हणजे ओंकार, हाच गणेश आहे, हाच जगाचा नित्य मूलाधार आहे आणि यालाच वेदाने प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून अशा वेदाने प्रतिपादन केलेल्या ओंकार स्वरूप आत्मरूप गणेशाला नित्य मूलाधार म्हणून ज्ञानेश्वरांनी गौरवलेलं आहे. ज्ञानाई माऊली कौरवी आद्य देव वंद्य वेद प्रतिपाद्य सुसंवेद्य तू आत्मरूप तू प्रणवा जगदाचा आधार गणेशा नित्य मूलाधार. हरिनारायण पांडुरंग संत
श्रीरंग भक्ता करिसी कृपा सावली गाथे गाई संत तुकाई एक देव तू सदा सर्वदा केशवा जगदाचा आधार विठ्ठला नित्य मूलाधार. आपल्या अभंगातून तुकाईने तुकाराम माऊलीने विठ्ठलाला जगाचा मूलाधार म्हणून गौरवला आहे. ज्ञानेश्वरी गणेशाला ओंकार रूप आत्म्याला नित्य मूलाधार म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने गौरवलेला आहे. तिसरं कडवं राम राम तुझ भजती तैसे कृष्ण कृष्ण ध्याती गाती स्वरूपी राम कृष्ण वसती आनंदाचा कंद श्री हरी यथा शोकहारी माधवा जगदाचा आधार राम कृष्ण नित्य मूलाधार. तर स्वरूपानंदाने माधवाला कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत रामकृष्ण रामकृष्ण म्हणत म्हणत रामकृष्णाला जगाचा नित्य मूलाधार म्हणून गौरवले आहे. भक्त सखा तू सदा अनुरागी व्योमकेश तू नित बैरागी देवांचा देव शंकरा जगदाचा आधार सदाशिव नित्य मूलाधार. भक्तांचा सखा आणि सदा अनुरागी भक्त सखा आणि सदा अनुरागी सदोदित प्रेम करणारा व्योमकेश शंकर जो नित वैरागी आहे जो नेहमीच वैरागी आहे विरक्त आहे असा देवांचा देव शंकर हाच जगाचा मूल आधार आहे मूलाधार आहे. सदाशिव शंकर हाच जगाचा मूलाधार आहे असंही येते हा नारायण म्हणत आहे. दत्तात्रेय दिगंबर तू योगियांच्या ध्यानी रमसी त्रिगुण वाटुनी जगनटवीसी देसी नागेसी अवधूत निर्मोही दत्ता जगदाचा आधार निरंजन नित्य मूलाधार. तर हा नारायण जसा सदाशिवाला मूलाधार म्हणतो तसाच सर्व देणारा आणि काही न घेणारा निरंजन नित्य मूलाधार अवधूत दिगंबर दत्त आहे असंही तो म्हणत आहे. स्थलकालातीत मनातीत तू अनिर्वाच्य शांत दक्ष तू सगन मनी जरी संन्यासी चैतन्याचा परिस्फोट कृष्णमूर्ती जगदाचा आधार सदोदित नित्य मूलाधार. स्थलकालाच्या पलीकडे आहे आणि मनाच्या पलीकडे आहे. अनिर्वाच्य शांत दक्षतेने जो आहे असा हा अमनी नमनी संन्यासी हे कृष्णमूर्ती जो चैतन्याचा कल्लोळ आहे तोही जगदाचा आधार आहे असं नारायण म्हणत आहे. तर पहिल्या कडव्यामध्ये ज्ञानदेव माऊली गणेशाला मूलाधार म्हणत आहेत. दुसऱ्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज विठ्ठलाला मूलाधार म्हणत आहेत. तिसऱ्या कडव्यामध्ये स्वरूपानंद रामकृष्णाला मूलाधार म्हणत आहेत. चौथ्या कडव्यामध्ये शंकराला मूलाधार म्हणून, पाचव्या कडव्यामध्ये दत्ताला मूलाधार म्हणून आणि सहाव्या कडव्यामध्ये कृष्णमूर्तीला मूलाधार म्हणून या नारायणाने अनुक्रमे शंकर दत्त आणि कृष्णमूर्ती यांना गौरवले आहे. पहिल्या कडव्यात ज्ञानेश्वर मूलाधार कुणाला म्हणतात, दुसऱ्या कडव्यात तुकाराम मूलाधार कुणाला म्हणतात, तिसऱ्या कडव्यात स्वरूपानंद मूलाधार कुणाला म्हणतात. अनुक्रमे श्री गणेश, पांडुरंग आणि रामकृष्ण यांना मूलाधार म्हणतात. आणि चौथ्या, पाचव्या, सहाव्या कडव्यात शंकराला, दत्ताला आणि कृष्णमूर्तींना हा नारायण हा या काव्याचा रचयिता, ही काव्य ज्याला स्फुरलं तो चौथ्या, पाचव्या, सहाव्या कडव्यामध्ये अनुक्रमे शंकराला, दत्ताला आणि कृष्णमूर्तींना जगताचा आधार मूलाधार म्हणत आहेत. अशा तऱ्हेने एकूण या 6 कडव्यामध्ये गणेश, विठ्ठल, रामकृष्ण, शंकर, दत्तगुरु आणि कृष्णमूर्ती
असे जगदाचे 6 मूलाधार म्हणून चिंतन मग्न असलेल्या नारायणाने आणि अर्थातच ज्ञानेश्वर तुकाराम यांनी आणि स्वरूपानंद यांनी या 6 जणांना जगताचा मूलाधार म्हणून मान्यता दिलेली आहे. आता काव्य पुन्हा एकदा नीट ऐकूया, कारण गद्य आणि पद्य असं मिश्रित बोलल्या कारणाने काव्याच्या आस्वादामध्ये भंग पडतो. म्हणून काव्य पुन्हा एकदा नीट ऐका. जगदाचा आधार नित्य मूलाधार, ज्ञानाई माऊली गौरवी, आद्य देव वंद्य वेद प्रतिपाद्य, सुसंवेद्य तू आत्मरूप तू, प्रणवा जगदाचा आधार, गणेशा नित्य मूलाधार, हरिनारायण पांडुरंग संत गंग तव नाम श्रीरंग, भक्ता करिसी कृपा सावली, काठे गाई संत तुकाई, एक देव तू सदा सर्वदा, केशवा जगदाचा आधार, विठ्ठला नित्य मूलाधार, राम राम तुझ भजती तैसे, कृष्ण कृष्ण ध्याती गाती, स्वरूपी राम कृष्ण वसती, आनंद कंदश्री जगदाचा आधार, राम कृष्ण नित्य मूलाधार, भक्त सखा तू सदा अनुरागी, व्योमकेश तू नित बैरागी, देवांता देव शंकरा जगदाचा आधार, सदाशिव नित्य मूलाधार, दत्तात्रेय दिगंबर तू योगियांच्या ध्यानी रमसी, त्रिगुण वाटुने जगनटवीसी, देसी ना घेसी अवधूत निर्मोही दत्ता, जगदाचा आधार, निरंजन नित्य मूलाधार, स्थलकालातीत मनातीत तू, अनिर्वाह तू, सहज नमने जरी संन्यासी, चैतन्याचा परिस्फोट, कृष्णमूर्ती जगदाचा आधार, सदोदित नित्य मूलाधार. आता अजून एक काव्य घेऊया आणि आजचं प्रवचन संपूया. ज्ञानदेव चिरंजीव समत्वी आधीन, ज्ञानदेव चिरंजीव समत्वी आधीन, हे ज्ञानेश्वर माऊली चिरंजीवत्वाने कायमस्वरूपी समत्वाच्या अधीन आहेत असं हे काव्य आहे. प्रथम आपण त्याचं गद्य स्पष्टीकरण करूया. चैतन्याचा सहज गुण समत्व संतुलन हा आहे. जेव्हा संतुलनात बिघाड होऊन समाजाचा तोल या वा त्या डाव्या वा उजव्या इष्ट वा अनिष्ट दिशेने अतिरेकी ढळतो, तेव्हा त्याच्या या बिघाडात दुरुस्ती सुधारणा होणे क्रमप्राप्त. अशा वेळी आपसुकच एखादे प्रचंड ऊर्जायुक्त प्रागतिक व्यक्तिमत्व समाजात जन्म घेते. अशी व्यक्ती आचार विचार सद्गुण संपन्न आणि एकूणच समाजाविषयी अत्यंतिक प्रेम करुणा व समदृष्टी असलेली असते. अशा व्यक्तीच्या येण्यालाच अवतार असे म्हणतात. श्री संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा अशाच जातीयातीपंथ भेदामुळे समाजाचा समतोल बिघडलेल्या काळात जन्म घेतला. आदिनाथ शंकर म्हणजे कल्याणकारी ऊर्जा किंवा शिवत्व यांच्या निर्देशानुसारच त्यांचा हा जन्म झाला. ती त्या काळाची मागणी होती. मागणी तसा पुरवठा हाच तो चैतन्य संतुलनाचा किंवा अवताराचा नियम किंवा सिद्धांत. हृदयात एको देवो केशवो असा भाव किंवा चैतन्य हाच कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असा देव अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि त्यानुसार वर्तन करणारे श्री संत ज्ञानेश्वर इतरही साधूजनांना संत सज्जनांना मित्र सखा वाटत होते.
अद्वैत निष्ठा आणि विठ्ठल हाच एक भाव व देव म्हणजेच अद्वैताचे प्रतीक विठोबा जो करकटेवर पाय विटेवर ठेवून समचरण उभा आहे यातून समाचरण म्हणजे साम्यत्वाचं आचरण आणि तटस्थ साक्षीत्व स्पष्ट होते. अशा या विठ्ठलावर श्रद्धा ठेवून आणि या श्रद्धेला अनुसरून ज्ञानेश्वरांनी सर्व संत सज्जनांना साथीला घेऊन आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी कार्तिकी वारी सुरू केली. त्यातून वार करी हा शब्द जन्मला. वार करतो तो वारकरी. अज्ञानावर द्वैतावर ज्ञानरूप अद्वैताने वार किंवा घाव घालणे असे काम जो करतो तो वारकरी. अशा वारकऱ्यांचा अद्वैत ज्ञान प्रस्फुटित करणारा देव असा वारकऱ्यांचा अद्वैत ज्ञान प्रस्फुटित करणारा म्हणजे येथे द्वैत नाही आहे ते केवळ अद्वैत आणि देव हा सुद्धा अद्वय एक आणि एकमेव सांगणारा जो समाज तो अद्वैती समाज. अशा वारकऱ्यांचा अद्वैत ज्ञान प्रस्फुटित करणारा देव तो विठ्ठल किंवा स्वयमेव ज्ञानेश्वर महाराज होत. हे सर्व साधू संत 12 बलुतेदार वर्गातील शेतकरी कष्टकरी वर्गातील अंग मेहनतीचे काम करणारे राबणारे साधे सुधे श्रममेव जयती केवळ श्रम प्रयत्न यांचाच विजय असो असे म्हणणारे अशी निष्ठा असणारे होते. रांगडे व काळे सावळे त्यांच्यासारखाच त्यांचा देव विठोबा काळा सावळा निर्गुण निराकार व अद्वैताचा समत्वाचा प्रतीक असलेला संत ज्ञानेश्वर सुद्धा या कृष्ण नील विठ्ठल तेजातच तल्लीन झाले होते. संत ज्ञानेश्वर सुद्धा या कृष्ण नील विठ्ठल तेजातच तल्लीन झालेले होते. तसे संत ज्ञानेश्वर उजेडी उजेड होऊन राहिलेले रूप गुणातीत अद्वैती भक्तीत रमलेले चैतन्य हाच देव समजणारे या वारकऱ्यांच्या दिंडीत वयाने सर्वात लहान कोवळे सर्वांच्या गुरुस्थानी सर्वांनाच भावणारे आणि आदरस्थानी होते. वयाने कोवळे असले तरी हे लहान बालक त्या अद्वैताच्या दिंडीमध्ये लहान वाटणारं हे बालकच या सर्व साधू संतांचं नायक होतं. म्हणजे लहानपणी सर्व साधू संतांची नेतृत्व करण्याची क्षमता या अद्वैत ज्ञानी बालकामध्ये ज्ञानेश्वरामध्ये होती. म्हणून या वारकऱ्यांच्या दिंडीत वयाने सर्वात लहान किंवा कोवळे परंतु अद्वैताच्या धारणेत सर्वांच्या गुरुस्थानी सर्वांनाच पूज्य आदरणीय वाटणारे व भावणारे होते. अजूनही वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये अद्वैत भक्ती स्वरूप हाच देव व स्वरूप ज्ञान हेच खरेखुरे आध्यात्मिक ज्ञान त्याचा साक्षात्कार अनेकांना ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने होत असतो. एकत्वात व समत्वात तल्लीन झालेले ज्ञानराज सर्वांना मित्र वाटणारे ज्ञाननाथ सखया अखेर चैतन्य विग्रह करून म्हणजे संजीवन समाधीत आपलं चैतन्य त्यांनी विग्रह केला. आपल्या ज्ञानेश्वर रूपी देहधारी चैतन्याचा बाहेरील परमात्म चैतन्यात त्यांनी विग्रह केला. यालाच संजीवन समाधी म्हणतात. तर असे हे एकत्वात व समत्वात तल्लीन झालेले ज्ञानराज सर्वांना मित्र वाटणारे ज्ञाननाथ सखया अखेर चैतन्य विग्रह करून म्हणजे संजीवन समाधी धारण करून समष्टीमध्ये समत्वाच्या अधीन होऊन संजीवन समाधी प्राप्त करते झाले. म्हणजे ज्ञानेश्वरांनी समाज पुरुषाच्या चैतन्यामध्ये आपलं चैतन्य विग्रहित केलं विलीन केलं आणि अशा तऱ्हेने हे संजीवन समाधीला प्राप्त झाले. त्या कारणानेच आजही समाजामध्ये वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये त्यांचं दर्शन आजही अनेकांना होत असतं. आणि म्हणून समत्वाच्या अधीन झालेले हे ज्ञानदेव चिरंजीव आहेत असं या काव्याचं शीर्षक आहे. आता हे सर्व नीट ऐकल्यानंतर आता काव्य जन पिढी हेले जाती आती पंथ भेदे अवघे नाडी येले आदिनाथ तेव्हा कृपावंत झाले ज्ञाननाथ सखया माझ्या जगी धाडी येले ज्ञानदेवे भक्त मेळ काढली से दिंडी वारकरी संत निगती आळंदी पंढरी
एक भाव ज्ञाननाथ सगळ्या वाटे संता जीव भाव भक्त वार करी भाव सारा भोळा त्यांचे परी त्यांचा देव विठू काळा निळा सामान्यांचा देव निर्गुण निरूप सद्रूप चैतन्याचा भक्त चैतन्याची असे शुद्ध भाव भक्ती अंगी रूप गुण नसे रूप गुणातीत भक्त असे साधा भोळा ज्ञाननाथ भक्ता संगे अद्वैती कोवळा वारकरी भक्त दिंडी अजूनी भेटतो एक देव स्वरूपाचा बोध प्रकाशितो एकत्वी अधीन स्वरूपी तल्लीन ज्ञाननाथ चिरंजीव समत्वी अधीन ज्ञाननाथ चिरंजीव समत्वी अधीन. समत्वाच्या अधीन होऊन आपल्या चैतन्याचा विग्रह ज्ञाननाथ महाराज ज्यांनी संजीवन समाधी घेतली ते आजही चैतन्य रूपे चिरंजीव आहेत आणि आजही समत्वाचा बोध देण्यासाठी ज्ञानदेव आपणाला संतांच्या दिंडीवारीमध्ये आजही दर्शन देतात असा या काव्याचा अर्थ आहे. उद्याच्या प्रवचनात पुढील भाग पाहू. अस्तु.